नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भारतीयांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे डॅश डॅश आहे. विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या लिपीत ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे? कोणत्या लिपीत ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी लिपीमध्ये ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, मराठी भाषा लेखनासाठी लिपीचा वापर करतात. मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 देवनागरी लिपीचा वापर करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे डॅश डॅश भाषा होय. आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजेच डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 1 आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजेच मातृभाषा होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे डॅश डॅश होय. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 2 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, ध्वनिचिन्हे कशाला म्हणतात? ध्वनिचिन्हे कशाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ध्वनिचिन्हे हे अक्षरांना म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहास काय म्हणतात? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 शब्द म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, व्याकरण म्हणजे काय? व्याकरण म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही? खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उर्दू ही लिपी देवनागरी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? खालीलपैकी मराठीतील वृत्तपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, पुढीलपैकी कोणत्या भाषेतील लिपी देवनागरी नाही? पुढीलपैकी कोणत्या भाषेतील लिपी देवनागरी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 तमिळ या भाषेची लिपी देवनागरी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, ऱ्हस्वस्वर ऐवजी दीर्घस्वरांचा उच्चार केल्यास डॅश डॅश फरक पडण्याचा संभव असतो. ऱ्हस्वस्वर ऐवजी दीर्घस्वरांचा उच्चार केल्यास डॅश डॅश फरक पडण्याचा संभव असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 शब्दांच्या अर्थात फरक पडण्याचा संभव असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजांच्या खुणांना काय म्हणतात? आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजांच्या खुणाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अक्षर असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, श श स या वर्णांना काय म्हणतात? श श स या वर्णांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 उष्मे असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्ण 48 आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 34 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? तर ऑप्शन क्रमांक 2 तालव्य प्रकारामध्ये मोडतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, अक्षर म्हणजे काय अर्थ सांगा? अक्षर म्हणजे काय अर्थ सांगा? तर ऑप्शन क्रमांक 3 नष्ट न होणारे म्हणजेच अक्षर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन
983 मध्ये कुठे आढळला? मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कुठे आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रवण बेळगोळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅश डॅश असते. आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅश डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 4 विधान असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास डॅश डॅश म्हणतात. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 जोडाक्षर म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण असे म्हणतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणते व्यंजन कंठ्य वर्ण प्रकारात मोडत नाही? कोणते व्यंजन कंठ्य वर्ण प्रकारामध्ये मोडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 च हे आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 2 कमाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकाराचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दंत तालव्य प्रकारचा वर्ण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वरादी असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मराठी भाषेची पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त व्यंजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सातपुडा पर्वतरांगामुळे डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. सातपुडा पर्वतरांगामुळे डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा व तापी. प्रश्न क्रमांक 32 नरनाळा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे. नरनाळा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे. तर नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 संत चोखामेळा समाधी डॅश डॅश या ठिकाणी आहे. संत चोखामेळा समाधी डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मंगळवेढा या ठिकाणी संत चोखामेळा समाधी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 प्राणहिता म्हणून डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते. प्राणहिता म्हणून डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅश डॅश या ठिकाणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 लोणेरे या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 नॅशनल केमिकल लॅबोरेटरी डॅश डॅश या ठिकाणी आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅश डॅश या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अकोला या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे? वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहिला कृष्ण यांनी बांधला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात?
अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 जागत कथा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा महाराष्ट्रात मोनोरेल कोणत्या शहरात चालू आहे? महाराष्ट्रात मोनोरेल कोणत्या शहरात चालू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या शहरात चालू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा पुणे सातारा महामार्गावर डॅशडॅशा घाट लागतो. पुणे सातारा महामार्गावर डॅशडॅशा घाट लागतो. तर ऑप्शन क्रमांक 3 खंबाटकी हा घाट लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता? महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य पक्षी हा हरियाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती या जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅशडॅशा राज्याच्या बरोबर आहे. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅशडॅशा राज्याच्या बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश या राज्याच्या बरोबर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो? प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोकण विभागात पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा खालीलपैकी दुर्मिळ पक्षी कोणता? खालीलपैकी दुर्मिळ पक्षी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 माळढोक करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 श्यामची आई साने गुरुजी. ऑप्शन क्रमांक 2 केरचे पाणी आचार्य अत्रे. ऑप्शन क्रमांक 3 स्वामी रजनीत देसाई. तर ऑप्शन क्रमांक 4 गीताई लोकमान्य टिळक. तर ऑप्शन क्रमांक 4 आपली चुकीची जोडी ही ऑप्शन क्रमांक 4 होईल. गीताई लोकमान्य टिळक असू शकत नाही. प्रश्न क्रमांक 51वा महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कुठून कुठे धावते? महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कुठून कुठे धावते? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर गोंदिया या मार्गाने धावते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53वा उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 रोहित हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54वा ब्रह्मदेशाच्या थिवा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे? ब्रह्मदेशाच्या थिवा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55वा सह्याद्री पर्वत हा डॅश डॅश प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. सह्याद्री पर्वत हा डॅश डॅश प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 अवशिष्ट प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56वा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57वा कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्ह्यामध्ये कळसुबाई हे शिखर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58वा महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ हे नाशिक इथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59वा मिहान हा औद्योगिक प्रकल्प कुठे आहे? मिहान हा औद्योगिक प्रकल्प कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60वा महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 शेकरू खार हे महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61वा
अंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 9.36% महाराष्ट्राने भारताचा व्यापलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, उत्तर कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? उत्तर कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 दलदलयुक्त मृदा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्ह्यात मायणी अभयारण्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कृष्णा व वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम माहुली येथे होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हनुमान शिखर धुळे जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर धूपगड हे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग कोणती? पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग म्हणजे निलगिरी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, हनुमंते घाट कोणत्या मार्गावर आहे? हनुमंते घाट कोण मार्गावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हनुमंते घाट हा कोल्हापूर कुडाळ मार्गावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, पुलर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुलर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुल्लर लेणी नागपूर जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हिक्टोरिया सरोवर पुणे जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नळदुर्ग किल्ला भुईकोट प्रकारचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरीची उपनदी इंद्रायणी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र सौर ऊर्जात अग्रेसर जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सौर ऊर्जेत अग्रेसर जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जेत अग्रेसर जिल्हा औरंगाबाद. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, अकलोली गरम पाण्याचा झरा कुठे आहे? अकलोली गरम पाण्याची झरा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अकलोली हे गरम पाण्याचा झरा ठाणे जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, NH8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? NH8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय महामार्ग NH8 मुंबई दिल्ली मार्गावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साहाय्याने सुरू केला? तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साहाय्याने सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिकेच्या साहाय्याने तारापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरू केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, नंदुरबारमध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्ह्यामध्ये भिल्ल जमात प्रामुख्याने आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्राचे सर्वाधिक
लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे होईल. प्रश्न क्रमांक 22 दरकेचा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? दरकेचा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दरकेचा टेकड्या गोंदिया जिल्ह्यात आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती? महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? तर ऑप्शन क्रमांक 4 150 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राच्या एकूण डॅश डॅश जिल्ह्यांच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागल्या आहेत? महाराष्ट्राच्या एकूण डॅश डॅश जिल्ह्याच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 20 जिल्ह्यांच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागलेल्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 1998ला नंदुरबार जिल्ह्याचे विभाजन झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अस्तंबा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? अस्तंबा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अस्तंबा शिखर सातपुडा पर्वतरांगेत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सातमाळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड जंजिरा हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दातिवरे ही खाडी कुठे आहे? दातिवरे ची खाडी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दातिवरीची खाडी पालघर जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अनेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे? रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 शुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सह्याद्रीच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश असलेला आहे त्यास डॅश डॅश असे म्हणतात? सह्याद्रीच्या पूर्वेला विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे त्यास डॅश डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 दख्खनचे पठार असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदीखोरे कोणते? दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदीखोरे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे? गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी ही नांदेड जिल्ह्यातून वाहते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्वात शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्वात शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 इंद्रावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 गोदावरी नदी समुद्राला कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते? गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 राजमुंद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी ही गोदावरी नदीची उपनदी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 तेलंगणामध्ये असलेल्या गोदावरी नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तेलंगणामध्ये आलेल्या गोदावरी नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हुसेन सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 चांदूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चांदूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चांदूर टेकड्या नाशिक जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कुठल्या नदीला वृद्धगंगा असे म्हणतात? खालीलपैकी कुठल्या नदी वृद्धगंगा असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी
नदीला वृद्धगंगा असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता 82% आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, रेगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते? रेगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते? तर ऑप्शन क्रमांक 2, रेगूर प्रकारची जमीन कापसासाठी योग्य असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4, शिवाजी सागर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, कोणत्या नदी चंद्रभागा या नावानेही ओळखली जाते? कोणती नदी चंद्रभागा या नावानेही ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, भीमा या नदीला चंद्रभागा नावानेही ओळखली जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कोणते आहे? महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कनाळ गाव, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, महाराष्ट्रात कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या विभागांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्रात कोकण विभागांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4, प्रतिरोधक प्रकारचा पाऊस पडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, मेरी कॉम ही बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2, लडाख, जम्मू आणि काश्मीर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, रेबीज या आजारात डॅश डॅश दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात. रेबीज या आजारात डॅश डॅश या दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात. तर ऑप्शन क्रमांक 1, 10 दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक 2, पाणी पंचायत ही संकल्पना विलासराव साळुंके यांनी विकसित केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, नंदुरबार या जिल्ह्यात प्रकाशे हे तीर्थक्षेत्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, 1993 साली राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, युक्रेनची राजधानी कोणती? युक्रेनची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2, युक्रेनची राजधानी कीव, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. तर ऑप्शन क्रमांक 4, 19 डिसेंबर 1961 साली गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण? भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण? तर ऑप्शन क्रमांक 3, PR श्रीजेश, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, आमगाव या ठिकाणी महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात आमगाव
तालुक्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अशोक कुमार माथुर हे सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 हिरा हा कार्बनचे सर्वात कठीण रूप होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 अक्षरांना डॅश डॅश असे म्हणतात. अक्षरांना डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 अक्षरांना ध्वनी चिन्हे सुद्धा म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1999 साली गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केली गेली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 पंजाब या राज्यात पहिली भूविकास बँक स्थापन करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 टायबर नदीकाठी रोम हे शहर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? मानवशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? तर ऑप्शन क्रमांक 4 जुन्या संरचनाशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फ्लामू अभयारण्य झारखंड राज्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत म्हणजे काय? लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 अंगाई गीत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कागदाचा शोध डॅश या देशामध्ये लागला. कागदाचा शोध डॅश या देशामध्ये लागला. तर ऑप्शन क्रमांक 2 कागदाचा शोध चीन या देशात लागला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कर्करोगावर उपचारासाठी डॅश डॅश वापरतात. कर्करोगावर उपचारासाठी डॅश डॅश वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 2 कोबाल्ट हे कर्करोगावर उपचारासाठी वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री हिमंत बिस्व शर्मा आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचे 48वे सरन्यायाधीश NV रमणा यांनी दिनांक डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. भारताचे 48वे सरन्यायाधीश NV रमणा यांनी दिनांक डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 24 एप्रिल 2021 या रोजी पदभार स्वीकारला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविकने लावला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिजिन ऑफ स्पीसीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅश या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅश या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. तर ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नाइट या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी प्रदीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारताने कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? भारताने कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इराण या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प
प्रकल्प राबवला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अनुज या शब्दाचा अर्थ काय? अनुज या शब्दाचा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 अनुज या शब्दाचा अर्थ धाकटा भाऊ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश डॅश आहेत. सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश डॅश हे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 नाफ्ताली बेनेट, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? तर ऑप्शन क्रमांक 4 हापूस हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आपल्या भाषेत आला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मराठी भाषेचे पाणिनी श्री दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 विधान परिषदेवर डॅश डॅश सभासद शिक्षण मतदारसंघ संघातून निवडले जातात. विधान परिषदेवर डॅश डॅश सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात. तर ऑप्शन क्रमांक 1 12 सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्यांशी आहे? लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्याशी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अश्रू, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅश डॅश या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नानवीज या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 गटविकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले? कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गोलपिठा हा कविता संग्रह यांचा डॅश डॅश आहे. गोलपिठा हा कविता संग्रह यांचा डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 श्री नामदेव ढसाळ यांचा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अंगारमळा या पुस्तकाचे लेखक श्री शरद जोशी हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 1860 साली भारतीय दंड विधान संहिता संमत करण्यात आली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रामध्ये एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कुंभार्ली घाट हा कराड व चिपळूण या 2 शहरांना जोडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू या राज्यातील जल्लीकट्टा हा पारंपरिक खेळ आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश डॅश आहे? फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इटली. 2020चा विजेता इटली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नथुला खिंड हा सिक्कीम राज्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हायकू हा काव्य प्रकार डॅश डॅश भाषेतून मराठीत आला आहे? हायकू हा काव्य प्रकार डॅश डॅश भाषेतून मराठीत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हायकू हा काव्य प्रकार जपानी भाषेतून मराठीत आला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेटिंग, हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक पहिला, कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने कोयना धरणातील जलाशय ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, केरळमधील डॅश डॅश हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. केरळमधील डॅश डॅश हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पेरियार हे केरळमधील हत्तीसाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, डॅश डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. डॅश डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. तर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणते. भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणते. तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक हे राज्य उत्पादनासाठी अग्रेसर राज्य. प्रश्न क्रमांक 6, अंदमान समूहातील डॅश डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. अंदमान समूहातील डॅश डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बॅरन बेट हे भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 तोरणामाळ प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील असलेला जिल्हा कोणता. तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर जिल्हा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता. तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हे होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत. ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत. तर ऑप्शन क्रमांक 2 अल्ट्रा व्हायोलेट किरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकमध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, लोणार सरोवरातील पाण्याची वैशिष्ट्य काय. लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय. तर ऑप्शन क्रमांक 2 लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य खारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 लातूर जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी ही भाषा भारताची अधिकृत भाषा नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही. खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 यारदाग हे शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता. तर ऑप्शन क्रमांक 2 कोयना हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, डॅश डॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय. डॅश डॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय. तर ऑप्शन क्रमांक 1 भात हे भारताचे प्रमुख अन्न होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचात कशाच्या स्वरूपात आढळतात. फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचात कशाच्या स्वरूपात आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 1 खडकाच्या स्वरूपात आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते. खालीलपैकी भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते. तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती. खालीलपैकी महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती. तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद ही
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी, होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश नावाने ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 अप्सरा नावाने ओळखली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 दार्जिलिंग हे पश्चिम बंगाल राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी पाखल वन्यजीव अभयारण्य कुठे आहे. खालीलपैकी पाखल वन्यजीव अभयारण्य कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणामध्ये पाखल वन्यजीव अभयारण्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 रेहेकुरी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. रेहेकुरी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे. महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील आदिवासी जमात ही माडियागोंड ही होय. प्रश्न क्रमांक 27 भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली. भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 चहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते. दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 जपान या देशाला दशकातील शतक म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 शांचे पठार डॅश डॅश या देशात आहे. शांचे पठार डॅश डॅश या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 म्यानमार या देशात शांचे पठार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कथक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे. कथक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे. कथक हे नृत्य प्रकार उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅश डॅश हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. डॅश डॅश हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तिबेटचे पठार हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार होय. प्रश्न क्रमांक 33 पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे. पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 समांतर प्रारूप तयार केलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 चेहरा नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे. चेहरा नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मिझोरम राज्याचे नृत्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 डॅश डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. डॅश डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी गटातनं बसणारी नदी शोधा. खालीलपैकी गटातनं बसणारी नदी शोधा. तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होय. प्रश्न क्रमांक 37 सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते. सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते. तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार हे राज्य दुसऱ्या क्रमांकाचे होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे. गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कृष्णा व भीमा यांचा संगम खालीलपैकी कुठे आहे. कृष्णा व भीमा यांचा संगम खालीलपैकी कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 रायचूर येथे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खजदरीतून वाहते. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खजदरीतून वाहते. तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे. सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हा
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 शेतीतील साचलेल्या पाण्यात पिकाची कोणती अवस्था सर्वात संवेदनशील असते? शेतीतील साचलेल्या पाण्यात पिकाची कोणती अवस्था सर्वात संवेदनशील असते? तर ऑप्शन क्रमांक 1 रोपटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे? आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तुमसर या ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वाऱ्यापासून दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली या जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण होय. प्रश्न क्रमांक 48 तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 तलावातील मासेमारी भंडारा जिल्ह्यात केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चांदोली धरण वारणा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जलविभाजक कोणता? महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जलविभाजक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जलविभाजक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 आणीबाणी काळात सर्व मूलभूत हक्क स्थगित करण्याचा अधिकार डॅश देशांना आहे? आणीबाणी काळात सर्व मूलभूत हक्क स्थगित करण्याचा अधिकार डॅश देशांना आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 बजरंग पुनिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बजरंग पुनिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कुस्तीपट्टूशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 सहकार क्षेत्रात दूध उत्पादनात महाराष्ट्रात कोणता जिल्हा अग्रेसर आहे? सहकार क्षेत्रात दूध उत्पादनात महाराष्ट्रात कोणता जिल्हा अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 बिहारचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 बिहारचे उपमुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? बिहारचे उपमुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमृत महोत्सव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सुशीला देवी या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सुशीला देवी या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जुडो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 42वी घटना दुरुस्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 संकेत सरगर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संकेत सरगर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वेट लिफ्टिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राज्य व त्यांचे मुख्यमंत्री खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. राज्य व त्यांचे मुख्यमंत्री खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.
तर ऑप्शन क्रमांक 3 बिहार, तेजस्वी यादव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 नीरज चोप्राने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये कोणते पदक पटकावले? नीरज चोप्राने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलांचे नाही? खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलांचे नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 गुन्हेगारांना योग्य शासन करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांनी 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला आहे? खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांनी 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 देवेंद्र फडणवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी कोणती? महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 संभाजीनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणत्या पदाबाबत राज्यघटनेत तरतूद नाही? खालीलपैकी कोणत्या पदाबाबत राज्यघटनेत तरतूद नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उपमुख्यमंत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जगदीप धनखड हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत? जगदीप धनखड हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 जगदीप धनखड यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषवले आहे? जगदीप धनखड यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषविले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस. ऑप्शन क्रमांक 2 7 ऑगस्ट भालाफेक दिवस. ऑप्शन क्रमांक 3 14 ऑगस्ट फाळणी भयस्मृती दिवस. तर ऑप्शन क्रमांक 4 11 ऑक्टोबर राष्ट्रीय डॉल्फिन दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 संकेत सरगरने किती किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकून दिले? संकेत सरगरने किती किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकून दिले? तर ऑप्शन क्रमांक 2 55 किलो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदक मिळवले? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदक मिळवले? तर ऑप्शन क्रमांक 4 22 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती? वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती? तर ऑप्शन क्रमांक 1 13 तास 13 मिनिटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते आहे? सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरण प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो? महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरणाचे प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 द पोस्ट ऑफिस हे पुस्तक कोणाचे आहे? द पोस्ट ऑफिस हे पुस्तक कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 हिंदी प्रजेचा मॅग्ना कार्टा असा गौरव न्यायमूर्ती रानडे यांनी कशाचा केला? हिंदी प्रजेचा मॅग्ना कार्टा असा गौरव न्यायमूर्ती रानडे यांनी कशाचा केला? तर ऑप्शन क्रमांक 2 राणीचा जाहीरनामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 विखुरलेल्या वसाहती आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅश या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते.
डॅश डॅश या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. तर ऑप्शन क्रमांक 3 कराड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते? मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 लुनी नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील सर्वात तरुण महापौर खालीलपैकी कोण ठरले आहे? भारतातील सर्वात तरुण महापौर खालीलपैकी कोण ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आर्य राजेंद्रन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील सर्वात तरुण 21 वर्षीय आर्य राजेंद्रन या खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेच्या महापौर ठरल्या आहेत? भारतातील सर्वात तरुण 21 वर्षीय आर्य राजेंद्रन या खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेच्या महापौर ठरल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 तिरुवनंतपुरम केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतात होमरूल चळवळ कोणी सुरू केली? भारतात होमरूल चळवळ कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतात होमरूल चळवळ ॲनी बेझंट यांनी सुरू केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 इसवी सन 1857 साली मंगल पांडे यांनी कुठे उठाव केला? इसवी सन 1857 साली मंगल पांडे यांनी कुठे उठाव केला? तर ऑप्शन क्रमांक 2 मंगल पांडे यांनी बराकपूर या छावणीमध्ये उठाव केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डॅश आहे? महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विस्तार जास्त आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अंजीर पीक जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते? अंजीर पीक जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजेवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोणत्या समितीच्या शिफारसीने नाबार्ड बँकेची स्थापना झाली? कोणत्या समितीच्या शिफारसीने नाबार्ड बँकेची स्थापना झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवरामन समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 रोहा श्रीवर्धन व पोलादपूर हे तालुके कोणत्या जिल्ह्यात आहे? रोहा श्रीवर्धन व पोलादपूर हे तालुके कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 जालना जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा भिडलेली नाही? जालना जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा भिडलेली नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 हिंगोली जिल्ह्याला भिडलेली नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीखोरे डॅश डॅश आहे? कोळशांच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीखोरे डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा आणि वर्धा खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वात महत्त्वाचा घटक वर्णमूत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? ओझोन वायूचा थर वातावरणात कोणत्या थरात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 2 स्थितांबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो? जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 10 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतात गंगा नदी डॉल्फिन दिन कधी साजरा केला जातो? भारतात गंगा नदी डॉल्फिन दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 5 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला कापसाचे कोठार म्हणतात? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला कापसाचे कोठार म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? खालीलपैकी नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 त्याला थंडी वाजते करता ओळखा. त्याला थंडी वाजते करता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 थंडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वेणी फणी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? वेणी फणी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 द्वंद्व समास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालील पिल्लू दर्शक चुकीची जोडी ओळखा. खालील पिल्लू दर्शक चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 मेंढीचे करडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालील शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा. जसे बाबू बेट तसे भाकरी डॅश डॅश.
खालील शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. जसे बाबू बेट, तर भाकरी डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 2 चवड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. खेळणी तयार करायला बुरड्याघरच्या कोंबड्या आणाव्यातच लागायच्या. खेळणी तयार करायला बुरड्याघरच्या कांबड्या आणाव्यात लागायच्या. तर ऑप्शन क 3 भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडा. दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडा. तर ऑप्शन क्रमांक 4 खारट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, खालील शब्दांपैकी नपुसक लिंगी शब्द कोणता. खालील शब्दांपैकी नपुसक लिंगी शब्द कोणता. तर ऑप्शन क्रमांक 3 शरीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, नाम निराळा होणे म्हणजे डॅश डॅश. नाम निराळा होणे म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 2 हात झटकणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, तल्लीन होणे म्हणजे डॅश डॅश. तल्लीन होणे म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 1 भान हरपणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. या वाक्यातील विशेषण ओळखा. सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. या वाक्यातील विशेषण ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 जबरदस्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, वाहनांमध्ये हे ठेवू नये. वाहनांमध्ये हे ठेवू नये. तर ऑप्शन क्रमांक 2 ज्वलनशील पदार्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी गटात न बसणारा पद. खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 भास्कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, लाल वाहतूक दिवा काय दर्शवतो. लाल वाहतूक दिवा काय दर्शवतो. तर ऑप्शन क्रमांक 2 वाहन थांबवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्व विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारताचे गृहमंत्री कोण आहेत. भारताचे गृहमंत्री कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सन 2021 मध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत यजमानपद डॅश या देशाने भूषविले. सन 2021 मध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत यजमानपद डॅश या देशाने भूषविले. तर ऑप्शन क्रमांक 2 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादन केली आहे. तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादन केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अफगाणिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, अमरावती येथे कोणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता. अमरावती येथे कोणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता. तर ऑप्शन क्रमांक 2 वीर वामनराव जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, ध्वनी तरंगाचे प्रसारण डॅशमधून होत नाही. ध्वनी तरंगाचे प्रसारण डॅशमधून होत नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 निर्वात जागा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे. भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, ऋणमोचन व मुदगलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे. ऋणमोचन मुदगलेश्वर देवस्थानसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भातकुली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 दूरध्वनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, वर्धा नदीमुळे कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे. वर्धा नदीमुळे कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमा रेषा बनली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश रोजी झाली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश रोजी झाली. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, सध्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत. सध्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 श्री अनिल परब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रातील
सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या आघाडीला काय नावाने संबोधले जाते? महाराष्ट्रातील सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या आघाडीला काय नावाने संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 महाविकास आघाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वाहन चालवताना अल्कोहोलच्या सेवनाचा सर्वात जास्त प्रभाव डॅश डॅशवर पडतो. तर ऑप्शन क्रमांक 3 निर्णय क्षमता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 एक्सप्रेस वेला जोडणारे आणि एक्सप्रेस वे पासून निघणाऱ्या रस्त्यास काय संबोधले जाते? एक्सप्रेस वेला जोडणारे आणि एक्सप्रेस वे पासून निघणाऱ्या रस्त्यास काय संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 फ्लिप रोड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अमरावती शहराचे नाव रुक्मिणी हरणाशी जोडले जाते. ती रुक्मिणी हरणाशी घटना कुठे घडली आहे असे भाविक सांगतात? अमरावती शहराचे नाव रुक्मिणी हरणाशी जोडले जाते. ती रुक्मिणी हरणाशी घटना कुठे घडली आहे असे भाविक सांगतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अंबादेवी मंदिर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 शिकाऊ परवान्याची विधिग्राह्यता किती असते? शिकाऊ परवान्याची विधिग्राह्यता किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 6 महिने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डॅश हा रोग होतो. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डॅश हा रोग होतो. तर ऑप्शन क्रमांक 3 मूळदोष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती असतो? राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 6 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 यावली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 अमरावती शहरातील माता खिडकी हे मंदिर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? अमरावती शहरातील माता खिडकी हे मंदिर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीकृष्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत? अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 जो बिडेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 दारू पिऊन वाहन चालवणे हा कृत्य मोटार वाहन कायदा 1988 चे कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? दारू पिऊन वाहन चालविणे हे कृत्य मोटार वाहन कायदा 1988 चे कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 185 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वुहान हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे? वुहान हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हुबेई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पुस्तक लेखक ही अचूक जोडी ओळखा. पुस्तक लेखक ही अचूक जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 मेघदूत कालिदास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शेकरूखार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कुठे आहे? फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशत विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 रत्नाकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ऊनहून कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ऊनहून कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे? मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 केलेला उपदेश निरर्थक ठरणे या अर्थाची म्हण केलेला उपदेश निरर्थक ठरणे या अर्थाची म्हण कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 पायत्या घड्यावर
पाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वाहनाचा पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गिअर बॉक्स यांना जोडण्याची किंवा विभक्त करण्याचे काम करतो? वाहनाच्या पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गिअर बॉक्स यांना जोडण्याची किंवा विभक्त करण्याचे काम करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 क्लच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वाहनाच्या टायरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी जास्त झीज होईल? वाहनाच्या टायरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी जास्त झीज होईल? तर ऑप्शन क्रमांक 1 टायरच्या मध्यभागी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल.